नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। चिंतन श्री परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्ति श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपालं च हस्तामलकं च तंत्रं वार्तिककारमन्या अस्मद्गुरुं सन्तितमामतु। श्रुति स्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं श्रीपरं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो रामेति मूर्तिवेदविभागिनी व्याप्तदेहाय दक्षिणां श्री सद्गुरुनाथ की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवतीर्थ स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा सत्संग आपण चालवत आहोत। विषय चाललेला आहे आपल्या साधनेचा, शक्तिपात साधना किंवा कुंडलिनी सिद्ध महायोगाची साधना। ही जी कुंडलिनी सिद्ध महायोगाची साधना किंवा जिला आपण शक्तिपात असे नाव देतो, ही साधना सुरू केव्हा होते, हिचा प्रारंभ कसा होतो साधनेचा, त्यांचा साधनेचा प्रारंभ आपला दीक्षेने होतो। म्हणून आपल्या मार्गामध्ये दीक्षा अत्यावश्यक आहे। अन्य मार्गांमध्ये दीक्षा आहे तरी कल्पना नाही, कित्येक मार्गांमध्ये असा दीक्षेचं कार्य तरी नसतो, परंतु आपल्या मार्गामध्ये दीक्षा घ्यावी लागते। तेव्हा ही दीक्षा काय असते हे प्रत्येक साधकाला माहित असणं अति आवश्यक आहे, कारण प्रत्येकाने दीक्षा तर घेतलेली आहे, पण या दीक्षेचा अर्थ काय, दीक्षा म्हणजे काय, कशासाठी हा एवढा उपयोग बसायचा दीक्षेचा, इतर मार्गामध्ये तर नाहीये। मग या दीक्षेचा अर्थ समजून घ्या। तेव्हा उमा महेश्वर संवाद म्हणून एक पुस्तक आहे,
या उमा महेश्वर संवादामध्ये दीक्षेचं महत्व भगवान महेशांनी सांगितलेले उमेला म्हणजे पार्वतीला. जशी आपली गुरुगीता आहे ना, अगदी तसाच प्रकार भगवान शंकरांनी या माता पार्वतीला उमेला दीक्षेचं महत्व सांगितलंय. काय सांगतात पहा भगवान, फार सुंदर आहे, हे ऐकलीच पाहिजे. तेव्हा भगवान सांगतायत, शंकर सांगतायत, हे उमा अथ दीक्षाम प्रवक्ष्यामि, अथ दीक्षाम प्रवक्ष्यामि. हे उमा, मी तुला आता दीक्षा सांगतो. दीक्षा म्हणजे काय ते सांगतो. प्रवक्ष्यामि म्हणजे मी तुला स्पष्ट करून त्याच स्पष्ट चित्र तुझ्या पुढे उभं करतो. अथ दीक्षाम प्रवक्ष्यामि शृणुष्व कमलानने. हे कमलानने, कमल आनन, कमलाप्रमाणे जिचं आनन म्हणजे मुख आहे ती पार्वती अतिशय सुंदर होती, म्हणून तिला वरानन म्हटले गुरुगीतेमध्ये. या ठिकाणी तिला कमलानन म्हटलेलं आहे. कमलानन म्हणजे कमळासारखा, आनंद म्हणजे मुख आहे जिचं, फार सुंदर होती. तेव्हा हे कमलानने, मी तुला दीक्षा काय असते त्याच्याबद्दल सांगतो. ऐक काय सांगतात पहा भगवान. अस्य विज्ञान मात्रेण, अस्य विज्ञान मात्रेण देवत्वं लभते नरः. अस्य विज्ञान मात्रेण देवत्वं लभते नरः. या दीक्षेचं जे विज्ञान आहे, विज्ञान म्हणजे अनुभवयुक्त ज्ञान. दीक्षेच्या अनुभवयुक्त ज्ञानाने नर म्हणजे मनुष्य देवत्व प्राप्त करतो. अस्य विज्ञान मात्रेण देवत्वं लभते नरः. भगवान पुढे सांगतात, दिव्य ज्ञानम यतो दद्यात्, दिव्य ज्ञानम यतो दद्यात् कुर्यात् पापक्षयं ततः. दिव्य ज्ञानम यतो दद्यात् कुर्यात् पापक्षयं ततः. तस्मात् दीक्षेति सा प्रोक्ता. तस्मात् दीक्षेति सा प्रोक्ता सर्वतंत्रस्य सम्मता. सर्वतंत्रस्य सम्मता. भगवान महादेव माता पार्वतीला सांगतायत, हे पार्वती, दीक्षेनं दिव्य ज्ञान दिलं जातं. हे जे दीक्षेच्या मार्फत दिलं जाणार ज्ञान आहे, अनुभवयुक्त ज्ञान आहे, त्या ज्ञानाने त्या माणसाला ज्याला दीक्षा दिली जाते, ज्ञान दिलं जातं, त्याचा काय लाभ होतो तर कुर्यात् पापक्षयं ततः. त्यामुळे त्या माणसाचं जे पाप झालेलं असेल त्याच्या जीवनामध्ये, त्या पापाचा क्षय होतो. पापचे कार होतो आपल्या हातून, कळत आणि नकळत. कळत तर होत नसते फार, परंतु नकळत फार पाप होतात. आपला चालत असताना कितीतरी जीव मरतात, श्वासातून कितीतरी जीवांना आपण आत घेतो, मरतात. म्हणून कळत नकळत जी काय पाप होतात त्या पापांचा नाश करते दीक्षा, कारण ती ज्ञानमय आहे. दिव्य ज्ञान येते पुन्हा, आत्मज्ञान येते. त्या आत्मज्ञानाने किंवा दिव्य ज्ञानाने त्या दीक्षेच्या पापक्षय होतो. पार्वती
तस्मात् दीक्षेती सा प्रोक्ता, म्हणून तिलाच दीक्षा असं म्हणतात. ज्या विधीने, ज्या प्रकाराने पापांचा क्षय होऊन त्याला दिव्य ज्ञान प्राप्त होईल अशा विधीला दीक्षा असं म्हणतात. आणि हे मी तुला सगळ्या तंत्रांचं संमत असं ज्ञान सांगतोय. जे सगळ्या तंत्रांनी म्हणजे सगळ्या ग्रंथांनी सांगितलेलं दीक्षेसंबंधी जे सांगितलेलं ज्ञान आहे ते मी तुला सांगतो. तेव्हा दीक्षा म्हणजे नुसता असा विधी नाहीये. तर या दीक्षेमध्ये असं सामर्थ्य आहे की गुरूंच्या माध्यमातून, गुरूंच्या कृपेने ती शक्ती त्या साधकामध्ये जाते आणि त्याचं पाप नाहीस. पुढे आणखी भगवान सांगतात, पुढचा श्लोक तर फारच सुंदर आहे. भगवान सांगतायत, ददाति शिव तादात्म्यम, ददाति शिव तादात्म्यम, शृणोति च मनत्रयम्, ददाति शिव तादात्म्यम, शृणोति च मनत्रयम्, अतो दीक्षेति संप्रोक्ता, अतो दीक्षेति संप्रोक्ता दीक्षा तंत्रार्थ वेदिभिः, दीक्षा तंत्रार्थ वेदिभिः. भगवान काय सांगतात त्या श्लोकामध्ये, हे उमे ददाति शिव सायुज्यम व तादात्म्य. दीक्षेने साधकाला, तो जो शिष्य आहे त्याला शिव तादात्म्य प्राप्त होतं. शिव तादात्म्य, शिवाशी तो तद्रूप होतो. शिव म्हणजे आत्मा. तेव्हा शिवाशी तादात्म्य त्या दीक्षेने त्याला प्राप्त होतो. आणि शिवाशी तादात्म्य प्राप्त होण्यासाठी त्याच्या अंतःकरणामध्ये जे मनत्रय असतील ते क्षीण होतात, ते नष्ट होतात. तेव्हा मनत्रयांना नष्ट करून त्या साधकाला ती दीक्षा शिवाशी तादात्म्य करून देते, तद्रूप करून देते. शिवाला म्हणजे आत्म्याला ती जोडते दीक्षा. तिला दीक्षाच नाव आहे बरं. दीक्षा विधीचे कार जगामध्ये चालेल निळ्या प्रकारचे, पण ज्या दीक्षा विधीने त्या शिष्याला आत्मस्वरूपाकडे नेलं जाईल तुला खरं दीक्षाचं नाव आहे. आता दीक्षेची संप्रोक्ता, म्हणून मी तुला दीक्षा असं म्हणतो. दीक्षा तंत्रार्थ वेद, आणि तंत्र आणि वेद या दोन्ही शास्त्र ग्रंथांमध्ये अशाच प्रकारे तिचं वर्णन सांगितली जाते की काय भगवान सुंदर वर्णन करून राहिले बघा ना. शेजर पुढच्या श्लोकात ते म्हणतात, ही दीक्षा काय करते हो ते सांगून राहिले तुला. पुन्हा दीयते परमं ज्ञानम, दीक्षा काय देते? परमं ज्ञानम दीयते. ही दीक्षा परम ज्ञान देते. परम म्हणजे श्रेष्ठ. जगाचं ज्ञान नाही, आत्म्याचं ज्ञान ते परम ज्ञान आहे, श्रेष्ठ ज्ञान. तेव्हा ही दीक्षा आत्मज्ञान देणारी असते. परमं ज्ञानम दीयते परमं ज्ञानम, क्षीयते पाप पद्धती. काय करते ती दीक्षा? क्षीयते पाप पद्धती. ज्या पद्धतीनं पाप होतात
ज्या आचरणाने पाप होतात ती आचरणाची पद्धती नष्ट करते शक्ती दीक्षा. बघा हे जर असं होत असेल तर तुला दीक्षा म्हणावी. क्षीयते पाप पद्धती तेन दीक्षोच्यते. तिला दीक्षा असं म्हटलं जातं. उच्यते म्हणजे म्हणतात. मंत्रे स्वागमार्थ बला बला. आणि अशी जी दीक्षा होते ती मंत्राच्या साह्याने बल प्राप्त करून देणारी दीक्षा. बल बला. कारण या दीक्षेमध्ये मंत्र असतो आणि हा जो ज्या देवतेचा मंत्र असेल त्या मंत्राने त्या देवतेचं बल त्या साधकाला प्राप्त होतं. रामाचा मंत्र घेतला तर रामाचं बल प्राप्त होईल. कृष्णाचा मंत्र घेतला तर कृष्णाचं बल. ज्या देवतेचा मंत्र घेतला तुम्ही त्या मंत्र देवतेचं बल त्याला प्राप्त होत. असं बल देणारी आणि पाप पद्धती नष्ट करणारी अशी जी विधी युक्त दीक्षा तिला दीक्षा म्हणतात. आणखी काय पा सुंदर विचार या ग्रंथामध्ये दीक्षेच. पुढे सांगतात भगवान दीयते ज्ञानम इत्यर्थ. दीयते ज्ञानम इत्यर्थ. क्षीयते पाशबंधन. पापबंधन गेल्यानंतर आता पाशबंधन क्षीयते. ही दीक्षा त्या साधकाला त्या शिष्याला अशा प्रकारचं ज्ञान देते की ज्या ज्ञानाने त्याचे पाश म्हणजे बंधनं नष्ट होतात. पाशाने तर आपण बांधलेलं पाश म्हणजे बंधनं. प्रपंचाची बंधनं संसाराची बंधनं नाना प्रकारची बंधनं आहेत आपल्यावर. ही बंधनं असल्यामुळेच तर आपल्याला जे करावं असं वाटतं ते होत नाही आपल्याला. म्हणून भगवान म्हणतात दीक्षा तिलाच म्हणावं की जी अशा पापबंधनापासून त्या साधकाला सोडवते असं ज्ञान देते. दीयते ज्ञान इत्यर्थम क्षीयते पाशबंधनम. अतो दीक्षेती देवेशी कथिता तद्चिंतिते. हे देवी तिला दीक्षा असं म्हणतात बरं का हे उमा. अशा ज्या विधीने घडतं अशा ज्या दीक्षेने घडतं तिला दीक्षा असं म्हणावं. कथिता तत्वचिंतके. हे तत्वाची चिंतन करणारी हे देवी उमा पार्वती तिला दीक्षा म्हणतात बरे बाई. असा भगवान श्रीरामांनी मुला हा विशेष म्हणजे उद्देश केलेला आहे. आणखी एक श्लोक आहे त्याच्या संबंधी. भगवान म्हणतायत मनसा कर्मणा वाचा. मनसा कर्मणा वाचा यत् पापम समुपार्जितम. आपल्या हातून जे पाप होतं ना ते कशा कशाने होतं ते सांगून राहिले भगवान. हे देवी माणसाच्या हातून जी पाप होतात ती पाप कशाने होतात. मनसा मनाने. त्यानंतर कर्मणा कारण आपल्या कामामध्ये ते मनच लावतं आपल्याला. मनाने पाप होतं मग कर्माने पाप होतं. नंतर वाणीने पाप होतं वाचेने पाप करतो आपण काही काही बोलतो. तेव्हा अशा प्रकारची ही त्रिविध पाप जी आहेत 3 प्रकारची जी पाप घडतं आपल्या हातून. मनसा कर्मणा वाचा यत् पापम समुपार्जितम. जी पाप आम्ही उपार्जित करतो म्हणजे जमवतो.
कशा कशाने पाप होतात? मनाने, कर्माने आणि वाणीने, वाचेने, बोलण्याने. ही जी आमच्या हातून पाप घडतात, हे पार्वती, अतो तेषां विशेषाकरणी परमज्ञानाद्योग्यताः, त्या सर्व कर्मांना तेषां विशेषां करणी, या सर्व कर्मांमध्ये विशेष असं ही दीक्षा निर्माण करते. काय करते? परमज्ञानदा. ती परमज्ञानदा आहे, ती श्रेष्ठ ज्ञानदा आहे, ती आत्मज्ञानदा आहे. यतः, तेव्हा हे देवी आपल्या मनाने, कर्माने आणि वाणीने कुठल्याही प्रकारचं पाप होऊ नये असं वाटत असेल तर दीक्षा घेतली पाहिजे. कारण त्या दीक्षेने या तिन्ही प्रकाराने होणार पाप थांबतो. अशा प्रकारचा सुंदर उद्देश करतात. हे तर सांगितलं भगवंतांनी तंत्र मार्गातून, ग्रंथातून पाहून सांगितलेले ग्रंथ जे आहेत तंत्रात लिहितात. पण वेदांच्या ग्रंथांमध्ये असंच पाहू, तेव्हा वैदिक धर्माप्रमाणे वेदामध्ये सुद्धा दीक्षेचं महत्व आहे. आता वेदाप्रमाणे दीक्षेचं महत्व सांगतायत मला. काय हो वेदामध्ये? तस्मात् दीक्षेति लोकेस्मिन्, तस्मात् दीक्षेति लोकेस्मिन् गीयते शास्त्रवेदकैः. वेदशास्त्र गायन करणारे, वेदशास्त्र म्हणणारे, वेदांच्या ऋचा म्हणणारे असे जे वैदिक लोक आहेत हे देवी, तेव्हा वेदामध्ये सुद्धा अशा ऋचा आलेल्या आहेत. बरं, हे फक्त तंत्रामध्ये झालेलं असं नव्हे, तर आपले जे वेद आहेत त्या वेदांमध्ये, सगळ्या वेदांमध्ये अशा चांगल्या ऋचा आलेल्या आहेत, गायन आलेले आहे, गीत त्यांना म्हणतात. तस्मात् दीक्षेति लोकेस्मिन् गीयते शास्त्रवेदकैः विज्ञान फलदासैव. ती विज्ञानाचं फळ देणारी दीक्षा असते. द्वितीय लयकारिणी, आणि दुसरं काम करते ती लयकारिणी, ती लय लावते. अध्यात्मामध्ये, अध्यात्म साधनेमध्ये त्याचं चित्त लय लावते, त्या चित्ताला विलीन करते. या दीक्षेने फार फायदा होतो बरं. तेव्हा दीक्षा घेऊन त्या दीक्षेने काय सांगितलं भगवान, की ती विज्ञानाचं फळ देते, अनुभव ज्ञानाचं फळ देते, आणि शिवाय ती आपल्या चित्ताला लय म्हणजे विलीन करते, लय लावते, लयकारिणी. तिसरं आणखी एक काम करते ती. तिसरं काम काय करते? तृतीय मुक्तिदा. ती आपल्याला मुक्ती प्राप्त करून देते, मोक्ष प्राप्त करून देते, ही दीक्षा. तृतीय मुक्तिदा चैव तस्मात् दीक्षेति धीयते. म्हणून तिलाच दीक्षा असं संबोधलं जातं. हे पार्वती, तेव्हा वेदशास्त्रांमध्ये सुद्धा दीक्षेचं महत्व आहे बरं. जसं तंत्रामध्ये आहे तसंच वेदांमध्येही दीक्षेचं महत्व आहे. आणि ही दीक्षा 3 प्रकारचं कार्य करते असं वेद सांगतात. काय काय करते ती? विज्ञानाचं फळ देते, मनाचा लय करते, आणि मुक्ती म्हणजे मोक्ष देते. दीक्षेमुळे काय काय घडतं हे भगवंतांनी आपल्याला या श्लोकांमधून सांगितलेलं आहे. तेव्हा विज्ञान फळ देणारी, लयकारक मुक्ती देणारी ही दीक्षा आहे.
आता दीक्षेचे प्रकार सांगतायत. अशी ही जी दीक्षा आहे ती सगळ्यांना सारखीच मिळते का हो? सगळे आतापर्यंत मुक्त होऊन जायला पाहिजे होते, किंवा यामध्ये सांगितलेली जी तत्व आहेत किंवा जी कला आहे ती सगळ्यांना आतापर्यंत प्राप्त होऊन जायला पाहिजे होती. पण आपल्याला असं दिसतं की दीक्षा झाल्यानंतर असा परिणाम क्वचित साधकांमध्ये दिसतो. असं का व्हावं? दीक्षा तर त्यांनी घेतलेली आहे, मग दीक्षा घेऊन सुद्धा त्यांना हे सांगितलेलं जे आहे ते विज्ञान त्याला प्राप्त होत नाही, ते विज्ञान त्याला मिळत नाही, त्याचा पापक्षय होत नाही. असं का व्हावं? म्हणून दीक्षेच्या प्रकारांबद्दल माहिती सांग. अगं बाई, दीक्षेचे प्रकार असतात आणि म्हणून आपल्याला जी दीक्षा होते ती कोणत्या प्रकारची झाली ते प्रत्येक साधकाला अनुभवाला येत. असं काही प्रश्न नाही की तू मला सांगावं कोणती मला दीक्षा झाली, किंवा गुरुंना विचारा बरं मला कोणती दीक्षा दिली तुम्ही. गुरु तर सगळ्यांना एकच देतात, देणं त्याच्यामध्ये फरक नाहीये. देताना गुरु सगळ्यांना सारखंच वाटतात, पण परिणाम प्रत्येकाचा वेगळा आहे. अहो साधक गोष्ट आहे ना, सूर्य एकच आहे की सूर्याचा प्रकाश सारखाच पडतो की पृथ्वीवर. मग सगळ्या ठिकाणी सारखंच ऊन पडतं का? सगळ्या ठिकाणी सारखंच हवामान असतं का? जे ऊन हिमालयात पडेल तिथं त्या उन्हाचा जो परिणाम असेल तिथं हिमालयामध्ये तो थोडा वेगळा असेल ना, वाळवंटामध्ये वेगळा असतो की. सूर्य तर एकच आहे, परंतु जमिनीची भिन्नता आहे, क्षेत्र भिन्न आहे, आणि त्यामुळे सूर्याचा जो ताप आहे, उष्णता आहे, ती भिन्न भिन्न वाटते आपल्याला. आता समुद्रामध्ये जर गेलो आपण तर तिथे इतकं ताप उन्हाळ्यात नाही मिळणार आपल्याला. तिथे उष्णतेने लोक मरतात, उष्माघात होतो. आता पहा पुढे तुम्ही मे महिन्यामध्ये 45-46 डिग्री तापमान झालं, उष्माघाताने मरण. पण हाच मनुष्य जर समुद्रामध्ये असतात त्यावेळेला मेला असतं का? नाही, त्यांनी उष्णता नसते समुद्रात. सूर्य तर तोच आहे. मग हे जे उष्णतेचं भिन्नत्व आहे हे कशामुळे? तर ती जी भूमी आहे, प्रकार आहे त्यामुळे. म्हणून आमची प्रत्येकाची चित्तभूमी भिन्न आहे. हे कसं आहे की नाही? देह तर आहे सगळ्यांना, मनुष्य देह आहे, परंतु या मनुष्य देहामध्ये जे मन, बुद्धी, चित्त आणि अहं 4 इंद्रिय आहेत ही सगळ्यांची सारखी नाही. आणि म्हणून चित्तभूमी म्हणतात त्याला. मग ही चित्तभूमी समान नसल्यामुळे दीक्षेचा जो परिणाम एखाद्या साधकावर जो होतो तो दुसऱ्यावर तसाच होतो असं नाही. म्हणून दीक्षेमध्ये फरक पडून जातो. परंतु हा फरक चित्तभूमीने पडतो. म्हणून आता चित्तभूमीने पडणारा हा जो दीक्षेचा प्रकार आहे ते सांगतात भगवान. तीन प्रकारच्या अशा या दीक्षेचे प्रकार होतात. 3 प्रकारच्या दीक्षा होतात. 3 प्रकाराने ती दीक्षा अनुभव देते. काल आपण थोडासा उल्लेख आलेला आहे. एक आणवी दीक्षा आहे.
दुसरी शाक्ती दीक्षा आहे, शाक्ती. आणि तिसरी शांभवी दीक्षा आहे, शांभवी. आणखी मग पुष्कळ असे प्रकार पडत जातात. जगामध्ये जास्तीत जास्त आण्विक दीक्षेचाच प्रसार जास्त. आपल्याही मार्गात आण्विक दीक्षा होते आणि अन्य मार्गांमध्ये तर ज्या दीक्षा होतात, जे गुरु दीक्षा देत असतील ना, त्या आण्विक दीक्षा होतात. कशाला म्हणतात आण्विक दीक्षा? तर अणु समान चैतन्य त्याला लागतं. गुरुकडून जे चैतन्य येतं, जी चेतना येते ती अत्यंत थोडीशी येते, अणुप्रमाणे. तेव्हा अत्यंत थोडी अशी चेतना ज्या वेळेला गुरुपासून त्याला लागते, तेव्हा त्या दीक्षेला आण्विक दीक्षा म्हणतात. आता शाक्ती दीक्षा म्हणजे काय? आपल्या मार्गाची दीक्षा शाक्ती मार्ग, शाक्ती दीक्षा असते. शक्तिपाताने होणारी दीक्षा शाक्ती दीक्षा आहे. गुरु जेव्हा आपली शक्ती त्या शिष्याला देतो, म्हणजे शक्तीला त्याच्यामध्ये पाठवतो, तेव्हा त्याची ती कुंडलिनी शक्ती जी निद्रित झालेली आहे, झोपलेली आहे मूलाधाराखाली, तिला जागृत करतो. तो त्या जागृत शक्तीने त्याची निद्रित शक्ती जागृत होते आणि ती सुषुम्नेच्या मुखातून वर जायला लागते. हा जो प्रकार आहे शक्तीचा, तिला शाक्ती दीक्षा म्हणतात. आण्विक दीक्षेमध्ये ती सुषुम्ना उघडत नाही. त्यामुळे आण्विक दीक्षेचा विशेष लाभ साधकाला होत नाही. पण काही झालं तरी ती दीक्षाच आहे, तेव्हा ती त्याला सन्मार्गाला लागते. परंतु शाक्ती दीक्षा अशी दीक्षा आहे की त्यामुळे शक्ती नावाची जी शक्ती आहे, ती शक्ती जागृत होते त्याची, आणि ती सुषुम्नाच्या मार्गामधून षटचक्रांचा वेध घेत घेत वर जाऊ लागते. त्यावेळेला नाना प्रकारच्या क्रिया होतात. हा जो क्रिया निर्माण करणारा शक्तीचा प्रवाह सुषुम्नेतून जातो, हा शक्तिपात साधनेने किंवा शाक्ती दीक्षेने सुरू होतो. आणखी तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे शांभवी दीक्षा. शांभवी दीक्षा म्हणजे काय? दीक्षा होताच तो साधक शंभू समान होऊन जातो. शंभू म्हणजे भगवान शिव, आत्मा. दीक्षा होताच त्याला समाधी लागते. दीक्षा होताच त्याला आत्मज्ञानाचा उदय होतो. अशी जी उच्चतम दीक्षा आहे तिला शांभवी दीक्षा आहे. तेव्हा अशी शांभवी दीक्षा ही आपल्या देशामध्ये अनेक भक्तांना, अनेक शिष्यांना त्यांच्या गुरूंनी दिलेली आहे. तेव्हा दीक्षेचं स्वरूप आणि दीक्षेचे प्रकार आता सांगितले आपल्याला. कुलार्णव तंत्र नावाचा ग्रंथ आहे. कुलार्णव तंत्र, या कुलार्णव तंत्रामध्ये दीक्षेची फार सुंदर माहिती आलेली आहे. बघा, त्या कुलार्णव तंत्रामध्ये असा श्लोक आलेला आहे. शक्तिपातानुसारेण शिष्यो अनुग्रहम अर्हति.
काय सांगतात, शक्तिपातानुसारेण शिष्यम अनुग्रहम अर्हति. शक्तिपात झाल्यानंतर शिष्याला अनुग्रह म्हणजे दीक्षा प्राप्त होते, अनुग्रह प्राप्त होतो. अनुग्रह म्हणजे दीक्षा. आणि मग पुढे सांगतो, यत्र शक्ती न पतती, यत्र शक्ती न पतती तत्र सिद्धी न जायते. यत्र शक्ती न पतती तत्र सिद्धीच न जायते. एखादा सद्गुरु, एखादा गुरु शिष्याला दीक्षा देऊ लागलेला आहे आणि तो म्हणतो की मी तुला शक्तिपाताची दीक्षा देतो बघा, पण शक्ती तर जात नाही, शक्ती तर पडत नाही. यत्र शक्ती न पतती, आणि शक्तीच त्याची गेली नाही तिथं, तर त्याला त्या दीक्षेचं जे फल आहे, त्या साधनेचं जे फल आहे ते त्याला कधी प्राप्त होत नाही. तत्र सिद्धी न जायते. म्हणून पुष्कळ साधकांना दीक्षा होऊन सुद्धा त्या दीक्षेचं फल प्राप्त होत नाही. का? तर त्याच्यामध्ये ती शक्तीच गेलेली नाही, जाऊ शकत नाही ती शक्ती. तरी दीक्षा झालं म्हणतो तो, दीक्षेचा विधी झालेला आहे फक्त, पूजा अर्चा काळजी असते, परंतु शक्ती मात्र गेली नाही. आणि जर त्याच्यामुळे शक्तीच गेली नसेल तर त्याला त्या शक्ती पात दीक्षेनं काही लाभ होणार नाही जीवनामध्ये. आता हे जे पुराण तंत्रामध्ये सांगताय असं होऊ शकत. आणि हा जो प्रकार आहे ना, शक्ती न पतती म्हणजे शक्तीच जात नाही, हा अनुभवजन्य प्रकार आहे. असं काही नाही की मग पुस्तकात लिहिलं म्हणून शक्ती गेली. त्या साधकाला, त्या शिष्याला गुरु जेव्हा शक्ती सोडतात, देतात, तेव्हा ती त्याच्यामध्ये शिरलीच पाहिजे. आणि ती जर शिरली नाही, पडली नाही, तिथं गेली नाही, तर त्याला त्याचा अनुभवच येणार नाही. दीक्षेचा अनुभव जो आहे तो पुढे त्याला येणारच नाही. आणि शक्ती तिथं नसल्यामुळे शक्तीनं प्राप्त होणाऱ्या ज्या क्रिया आहेत, पुढे जो लाभ आहे तो त्याला कधीच मिळणार नाही. म्हणून शक्तिपात मार्गामध्ये सद्गुरु आपली शक्ती त्या शिष्याला देतात. आणि ती शक्ती जर गेली नाही महाराज, तर त्या शिष्याला कुठलीही सिद्धी अध्यात्मातून प्राप्त होऊ शकते. तो वाचायला राहतो नुसता, तो बडबडत राहतो इतरांना, तुम्हाला दृष्टा झालेली, मी त्यांच्याकडून दीक्षा घेतलेली, मी त्यांच्याकडून साधना घेतलेली, म्हणतो. पण तुला काही अनुभव आलाय का त्या दीक्षेचा? कारण त्यांनी कुठे वाचलेलंच नाही ना काही असं. फक्त तो सांगून सुटतो लोकांना, मित्रांप्रमाणे मला दीक्षा झाली, मी दीक्षित आहे. म्हणून पुष्कळचे साधक नुसते दीक्षित राहतात, साधक होतच नाही ते. तेव्हा साधक आणि दीक्षित याच्यामध्ये हाच फरक आहे. दीक्षा तर तेही घेतात, परंतु साधना करत नाही. साधनेसाठी लागणारे ज्या आवश्यक गोष्टी किंवा साधना ज्या क्रिया होतात, तो आनंद येतो, तो त्याला काहीच होत नाही. म्हणून यत्र शक्ती न पतती तत्र सिद्धी न जायते, असं स्पष्ट सांगितलेलं शास्त्रामध्ये. आता ही शांभवी दीक्षा जी आहे तिचं वर्णन करतात. ही शांभवी दीक्षा सगळ्यात श्रेष्ठ दीक्षा आहे. बघा, शांभवी दीक्षा
या दीक्षेमध्ये सद्गुरूंचं सामर्थ्य दाखवलेले. सद्गुरू किती समर्थ असतात, काय सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे ते शांभवी दीक्षेने कळतं. तेव्हा शांभवी दीक्षेचं वर्णन करताना शास्त्र सांगतं, गुरु आलोक मात्रेन, गुरु आलोक मात्रेन. आलोक मात्र म्हणजे गुरु न पाहिल्याबरोबर त्या शिष्याला पुढे पाहिलं बसलेला, गुरुनी त्याला पाहिलं नुसतं आलोक मात्रेन किंवा स्पर्शात संभाषणात अपि, त्याला पाहिलं किंवा त्याला स्पर्श दिला किंवा त्याच्याशी बोलले, संभाषण केलं, त्याला मंत्र दिला वगैरे. मंत्र हा संभाषण आहे, नाम देणं हा संभाषणाचा प्रकार आहे. गुरुरालोक मात्रेण स्पर्शात संभाषणात अपि सद्यः संज्ञा भवेत् जंतो दीक्षाया शांभवीमतः. तो तत्क्षणी त्याच वेळेला सद्यः ताबडतोब त्या संज्ञेला प्राप्त होऊन जातो. सद्यः संज्ञा भवेत् जंतो, त्याला जंतू म्हटले. जसा जंतू असो नाही एखादा किडा, असा हा शिष्य म्हणजे त्यावेळेला अज्ञानी असो पूर्ण. तेव्हा या अज्ञानी जंतूला त्या ठिकाणी ताबडतोब अशी अनुभूती येते. दीक्षा सा शांभवीमतः. ज्या दीक्षेने गुरुने त्याला पाहिलं, त्याला स्पर्श दिला किंवा त्याच्याशी भाषण संभाषण केलं, बोललं, त्या शब्दांनी किंवा त्या स्पर्शाने किंवा दृष्टिपाताने ही जी दीक्षा झाली त्या शिष्याला, ती तत्काळ त्याला शैलीप्रमाणे बनवून टाकते, त्याला शिवसमान करून टाकते. तो तत्काळ समाधी अवस्थेमध्ये जातो शिष्य. समाधीमध्ये तो गेला त्यावेळेला की त्याला मग सद्गुरू सांगतात की आता त्याला बसू द्या, राहू द्या, अनुभव द्या ही स्थिती त्याला. आणि मग ती समाधीची अवस्था ती गुरुलाच त्याला पोचवावं लागतं, त्यातून त्याला बाहेर काढावं लागतं. नाही तर तो महिन्यां वर्ष बसून राहील तसा. म्हणून गुरुला ती चिंता असते, गुरुच मग त्याला त्या समाधीतून उठवतात. अशी ही शांभवी दीक्षा आहे. आणि अशी दीक्षा अनेकांना झाली. प्रभू भगवान रामकृष्ण परमहंस जे होते ना, त्यांनी नरेंद्राला अशी दीक्षा दिली, विवेकानंदांना पहिली दीक्षा. समर्थ रामदास स्वामींनी कल्याणला अशी दीक्षा दिली. अनेक उदाहरणं थोड्याची. ज्ञानोबांना झालेली दीक्षा जी आहे ती अशीच आहे. कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील, तर ती उदाहरणं जेव्हा आपण सांगू त्यावेळेला. पण ही शांभवी दीक्षा सगळ्यात श्रेष्ठ अशी दीक्षा आहे. तेव्हा आता आपल्याला ज्या दीक्षा झालेल्या आहेत त्या दीक्षेमध्ये आण्वी, शाक्तीय आणि शांभवी यापैकी आपल्याला कोणती दीक्षा झालेली आहे ती प्रत्येकाच्या अनुभवावरून ठरवता येते. कारण अनुभव श्रेष्ठ आहे ना शेवटी, आणि तो प्रत्यक्ष अनुभव देणारी अशी ही विधी असते दीक्षा म्हणजे. तेव्हा आपल्याला शाक्ती दीक्षा झाली का अनुभव झाली का शांभवी झालेली ही प्रत्येकाला अनुभवाला आलेली असते. उद्याला आपण या
शाम्य दिशेचा आणखी सुमारे वाचू आता सत्संगाची अरे काय विषय हा विषय ऐकला पाहिजे. ऐकल्याशिवाय कसं का ज्ञान वाढेल. म्हणून हे शास्त्र ग्रंथ वाचले पाहिजे. आता ते मिळत नाही, ते ग्रंथही मिळत नाही आणि मिळाले तरी त्यातून ते संस्कृत मध्ये लिहिलेले असल्यामुळे ते आता कळत नाही. काय करणार. एक तर ग्रंथ जातात ते दुर्लभ झालेले, कोणी वाचत नाही तर मग छापतील कशाला होते. जे जुने ग्रंथ असतील ते बिचारे आता पाठवून चुकून खराब. तेव्हा ज्याला आपण शाम्य विषयचा आणखी थोडंसं वर्णन वाचलं. आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम.